प्रकाशजी कदम साहेब यांच्या मालकीचा संघ आज एका बाजूला पाटण दुसऱ्या बाजूला पोलादपूर सेमीफायनल क्रमांक 2 कोण होईल अंतिम फेरीमध्ये दाखल 11 वाई बरोबर ही ठरवणारी ही मॅच. चला फिल्डिंग लावून घ्या टीम ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर प्लीज लवकरात लवकर. थँक्यू सो मच. पंचांच्या भूमिकेमध्ये हर्ष सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज शिवराम वैती सर, शशांक सर हे देखील इथे उपस्थित आहेत. आज 2 दिवस पंचांची भूमिका आज खूप चांगल्या रीतीने मात्र पार पडण्यामध्ये नक्कीच यशस्वी ठरलेत. मॅचच्या दिशेने वळूयात. महत्वपूर्ण मॅच, सेकंड सेमी फायनल, फायनलची तिकीट मिळवण्यासाठी सुरू असलेला संघर्ष 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सातारा स्पोर्ट्स लाईव्ह JK रायझिंग अर्थातच संघ मालक पाहायला मिळत आहेत प्रकाश कदम, अर्जुन कदम यांच्या मालकीचा संघ. कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय अर्जुन कदम. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर, आणि ज्योती एंटरप्राइजेस म्हटलं तर निलेश दादा कोळसकर यांच्या मालकीचा संघ. कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय अभि केसरकर. मॅचच्या दिशेने वळूयात. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या संघटने अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट पर्व क्रमांक 3. तिसऱ्या पर्वामध्ये ही क्रीडा स्पर्धा सलग 2 दिवस या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं. कालच्या दिवसामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर रुद्र 11 वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन फायनल मध्ये दाखल झालाय आणि या मॅच मधून मात्र कोणता संघ फायनलची तिकीट मिळवेल आणि रुद्र 11शी 2 हात करेल. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026. मॅचच्या दिशेने वळूयात. सातारा स्पोर्ट्स लाईव्ह JK रायझिंग आणि त्यांच्या विरोधामध्ये ज्योती एंटरप्राइजेस. टॉस जिंकल्यानंतर ज्योती एंटरप्राइजेस संघाने सांगितलंय आम्ही फिल्डिंग करू आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय अर्थातच सातारा स्पोर्ट्स लाईव्ह JK रायझिंग या टीमला. मॅचच्या दिशेने वळूयात. सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला बॅटर आकाश मोहिते मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या जोडीला 9 सेकंडला अभि डिसले मैदानाच्या आतमध्ये. ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही टीमला विनंती असेल मॅच सुरू होण्यापूर्वी आपले अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं भरपूर महत्वाचं आहे. बॅटिंग करणारी टीम आपला अतिरिक्त खेळाडू. येस, थँक्यू सो मच. पंचांचा येतोय शिवा सरांचा इशारा, ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. सेमी फायनलची लढत आहे. टाळ्यांनी मात्र दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. मॅच ऑन, गेम ऑन. राजा घाडगे गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय आणि स्ट्रायकरला आकाश मोहिते. साळकेवाडी गावचा हा सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतोय. अर्धशतक मागील मॅच मध्ये केलं होतं, परंतु ही मॅच महत्वाची आहे. पहिलाच बॉल लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. शिवा सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात केली आहे. संघाची धावसंख्या 1. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. श्री गणेश झालाय. उचललाय, फेकून दिलाय. आपला पॅटर्न आहे हटके. आपण आल्या मारतो मोठे फटके. इरादे स्पष्ट केलेत. अक्षय मोहितेच्या बॅट मधून एक मोठा ब्लास्ट, षटकार. जबरदस्त बॅटिंग. आज दिवस आहे अक्षय मोहितेचा, आकाश मोहितेचा. साळकेवाडी टीम कडनं बिलॉंग करतो. आज संधी प्राप्त झाली आहे सातारा स्पोर्ट्स लाईव्ह JK रायझिंग मधून खेळण्याची. लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव. यावेळेस देखील टप्पा पडण्यात थोडासा खालती राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. बीट केलंय. 1 तेरी 1 मेरी. जशास तसं दिलंय उत्तर. टीट फॉर टॅट. डावखुरा हाताचा बॅटर पाहायला मिळतोय आणि तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज राजा.
पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. सेकंड सेमीफायनल आपण बघतोय. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर खालती राहिलाय. 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केले. आधीच्या बॉलवरती षटकार आला होता, परंतु त्यानंतरचे 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केले. चांगला बॉल हाताळलाय. लाईन लेन चांगली आहे. पुढचा बॉल उचललाय. हेलिकॉप्टर बाहेर काढलाय आणि सांगितलंय आता सुरू केलंय आकाशने मिक्सर आणि ढगात मारतोय गोलीगत सिक्सर. षटकार. टॉप केला. मगाचा हा ऍक्शन रिप्ले आपल्याला दाखवला जातोय होमसाई एमटीसीच्या माध्यमातून. एक चांगली क्वालिटी, क्लिअरिटी आणि क्लीन कॅमेरा वर्क. अक्षय शेठ मात्रे याही वेळेस उडवलाय बॉलला, फेकून दिले. 13 का फूल 17 का माला, ऐसा लंबा लंबा मारेगा पर झुकेगा नहीं साला. आणखीन एक ठोकलाय. सिक्सर. तास रोख रक्कम सौजन्य आपल्याला लाभलेला आहे. कुमार स्वराज दादासो करपे यांची पिताश्री आदरणीय श्री दादासो करपे साहेब यांचं शुभागमन झाले. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. आणि ज्यांनी बेस्ट बॉलर कॅच सौजन्य दिलंय, परंतु त्यांचं स्वागत मात्र आकाश मोहिते षटकाराने करतायत. वेलकम, सुस्वागतम दादासो करपे साहेब. आपलं स्वागत आहे पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026 मध्ये. धन्यवाद. पहिलं षटक समाप्त झालंय आणि टीमची धावसंख्या 19 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 6 बॉल त्याने फेस केलेत. आकाश मोहिते 18 धावांवरती खेळतोय. अभि डिसले आणि गणेश दाभेकर गोलंदाजी मार्क वरती आलाय. पुढचा बॉल उडवलाय या बॉलला, परंतु पंच काय सांगतायत पहा. पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष द्या. हा बॉल आहे डेड. हर्ष सर सांगतायत की घडलंय नेमकं काय. अंपायरने आधीच हात वरती केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की थांबा म्हणून. फटका तर चांगला होता. बघा, विनंती करेन कुठल्याही खेळाडूने आतमध्ये जाऊ नका, अन्यथा मात्र पॅनल्टी दिली जाईल. बघा, आयोजन कमिटी नक्कीच सांगते आणि मी मगाशी सांगितलं होतं काही स्पर्धेचे नियम आहेत, त्यामुळे विनंती करेन की बघा, आयोजन कमिटीने सांगितलंय
यावेळेस देखील आपण पाहायला गेलं तर एकदा कंप्लीट दुसरीचा देखील प्रयत्न नक्कीच झालाय, परंतु या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. यस, आधीचा बॉल डेड बॉल होता आणि इथून पुढे मॅच सुरू झाली आहे आणि या बॉल वरती आपण पाहायला गेलं तर 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळाल्यात. सेकंडला अबी डिसले आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश दाबेकर गोलंदाजी मार्क वरती मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर होता, फटका फसलाय. कॉट बिहाइंड द विकेट, बॅटर आउट. पहिला धक्का लागतोय सातारा स्पोर्ट्स लाईव्ह JK रायझिंग या टीमला. अबी डिसले बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. अमित मत्रे आलाय. अमित मत्रे आलाय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल सोडून दिलाय, लेग स्टिक सोडून जाणारा बॉल. पंचांचे हात समांतर, धावली अवांतर. एक्स्ट्रा धावफलकावरती जरूर ऍड होते. एक्स्ट्रा धावाने धावफलक मात्र पुढे सरसवते, जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 22 या धावसंख्येवरती. यावेळेस उडवलाय बॉल मिडॉनच्या वरतून. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय. लॉंग ऑनच्या फिल्डरने अगदी बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. स्ट्राइक रोटेट झाले. आकाश मोहिते 6 चेंडू 18 वरती खेळतोय. गणेशचा पुढचा बॉल उडवलाय. बॉल फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी मिळाली, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव घेतली गेली आहे. थोडीशी धाकधूक वाढली होती डगआउट मध्ये सातारा स्पोर्ट्सच्या की फटका फसलाय की काय, परंतु अगदी निष्ठेचा विश्वास घेतलाय. तिथे सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकवलं जात आहे 24 या धावसंख्येवरती. 24. गणेश आले गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक आणि चांगलं षटक तिथे हाताळलंय. अकूट टप्प्याचा बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न. बॅट्स फेस आधीच क्लोज झालाय, बीट केलाय. अमित मत्रेला या बॉल वरती. शेवटचा अंतिमचा बॉल 1.5चा खेळ झालाय. दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल. गणेश यांनी आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली आहे, फक्त 5 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल, शेवटचा बॉल देखील ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि 2 षटक इथे समाप्त झाले. टीमची धावसंख्या सातारा स्पोर्ट्स JK रायझिंग संघ जाऊन पोहोचतोय 24-1. स्पीडअप घ्यायचंय, थोडंसं फास्ट क्रिकेट करा, कारण यानंतर अजून फायनल बाकी आहे, त्यामुळे वेळेचा निर्बंध आहे. विनंती करेन थोडंसं फास्ट क्रिकेट आपण खेळायचंय. मिडल ओव्हर मध्ये मात्र गोलंदाजीसाठी मात्र कोणता गोलंदाज मात्र बोलवला जाईल हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पळशी गावचा गोलंदाज अभिजित जाधवला मात्र पाचारण केलं गेलंय. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर कालच्या दिवसामध्ये जी टीम फायनलला दाखल झाली आहे, रुद्रा 11 वाई पश्चिम क्रिकेट असोसिएशनचे संघ मालक अमितजी गुजर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ओहो, अकूट टप्प्याचा बॉल. लेन थोडीशी खालती ठेवण्याचा प्रयत्न मात्र राहिलाय. अभिजित जाधव पहिला बॉल डॉट बॉल. हाई बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बीट केली आहे. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव नक्कीच येईल. बाईच्या स्वरूपात शिवा वैती सर तेच सांगतायत. सिंगल जरूर आली आहे. 25 धावा. यावेळेस वेगाने टाकलेला बॉल अगदी
पंच शहानिशा करताना आणि त्यानंतर मात्र निर्णय दिला जातोय. फाईट बॉल पुन्हा टाकावं लागेल. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. अतितटीचा सामना सेकंड सेमीफायनल आपण बघतोय. पुढचा बॉल अभिजितचा आकाशसाठी. हो हो, यावेळेस चांगला बॉल, बॅटची कडा आणि त्यानंतर मात्र महत्वाची विकेट. आकाश मोहितेला जावं लागेल माघारी. बॅक टू दी पॅव्हिलियन. बिग फिश इनटू द बास्केट. बॅटर आउट. मी रोहित पाटील यांना विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती उचललाय बॉल. बॉल हवेत आहे परंतु जास्त काही मिळणार नाही. एकच धाव, सिंगल मात्र प्राप्त होईल. उचललाय बॉल, समोर खेळलाय, ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड, फेकून दिलाय. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय. 4 धावांसाठी चौकार. प्रेक्षक वर्गाची उलट गर्दी या स्पर्धेसाठी पाहायला मिळत आहेत. वेगाने टाकलेला बॉल त्याच वेगाने मात्र अभिच्या हातामध्ये बॉल विसावतोय आणि ही प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट साठी अनेक प्रेक्षक वर्ग गर्दी सध्याच्या घडीला आपल्या टीव्ही स्क्रीन वरती मात्र दाखवली जाते. आणि हा डगआउट सातारा स्पोर्ट्स लाईव्ह जे के रायझिंगचा. टीमची धावसंख्या 3 षटक समाप्त. 31-2 सातारा स्पोर्ट्स लाईव्ह जे के रायझिंग टीमचा स्कोर आपण बघतोय. 31-2. अंतिमचं शेवटचं स्लॉगिंग षटक मात्र कोणाकडे दिलं जाईल, शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवल्या जाईल आणि किती धावांपर्यंत रोखलं जाईल, जागा मिळेल तिकडे हे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहे. पाईप असेल, झाडाच्या आडोशाला, जिथे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग. अमित मत्रे स्ट्रायकरला पाहायला मिळतोय. शेवटचं अंतिमचं षटक मात्र घेऊन सज्ज झालाय शैलेश केसरकर. पहा, आजोबांना देखील वेळ आहे. आज ज्येष्ठ नागरिक देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना पूर्ण आपण पाहिलं गेलं तर फुटपाथ देखील प्रेक्षकांनी मात्र भरला गेलाय या क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेताना. पाचच्या दिशेने वळूयात. शैलेश केसरकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. स्ट्रायकरला अमित मत्रे. उचललाय बॉलला, फेकून दिलंय. जरी झालाय उशीर तरी आमचे फटके असतात एकदम पद्धतशीर फटका. मिड विकेट क्लिअर केलाय. बॉल सीमा पार, षटकार.
अकुटप्याचा बॉल ऑफड्राईव्हचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न झालाय, बॉल पाण्यामध्ये अडकलाय, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न परंतु थांबवलाय. इथे स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि तिथे रनआउट. सिंगल आली आहे, एक धाव तर जरूर आली आहे, दुसरी धाव घेत असताना मात्र रनआउट. कारण स्ट्राइक अमितकडे ठेवण्याचा प्रयत्न होता, अमितने तेच केलं आणि विकेट सॅक्रिफाईस केली गेली तिथे अर्जुनच्या माध्यमातून. अतुल चव्हाण आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 38-3. अजूनही 4 बॉल शिल्लक आहे आणि या 4 बॉल वरती किती धावा मात्र जमवल्या जातील. अमित मत्रे जोपर्यंत हो यावेळेस अमितसाठी हा बॉल सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय, सबमरीन राहिलाय हा बॉल. टॉट बॉल आलाय. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. 3.3 चा खेळ झालाय. 38-3 सेकंड सेमी फायनल. चला स्पीडअप घ्या थोडस मित्रांनो, वेळेचा निर्बंध आहे. अजून एक मॅच बाकी आहे आणि 5:25 झालेत. यावेळेस देखील चांगला बॉल, चांगला चेंडू तिथे पाहायला मिळाला आणि हा बॉल आलाय डॉट. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. अमित मात्रे कमरेवरती हात आहे, पाहतोय एक्झॅक्टली बॉल पिचिंग कुठे झाली आहे. अजूनही दोन्ही बॉल शिल्लक आहेत. हाही बॉल अक्कूट टप्प्याचा होता, दिशा देण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं गेलं तर एक धाव कंप्लीट होतो असताना मात्र पाहायला मिळते. सिंगल. शेवटचा अंतिमचा बॉल. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 39. शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला ना तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं, परंतु शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील? वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॅटर कॅश सौजन्य लाभलेला आहे आदरणीय श्री बजरंगदादा किर्दत साहेब, खजिनदार पश्चिम जावली क्रिकेट संघटना. आणि त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय श्री विकासदादा जाधव साहेब, श्री शंभू 11 धावली संघाचे यशस्वी संघ मालक यांचं शुभागमन होत असताना पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026 या स्पर्धेमध्ये दोन्ही मान्यवरांचं मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026 या स्पर्धेच्या दरम्यान अगदी महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे ही स्पर्धा आज 2 दिवसीय आहे आणि या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये 10 क्रिकेट संघटना आपल्याला सहभागी होत असताना पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर कॅश सौजन्य आदरणीय श्री बजरंगजी किर्दत साहेब यांचं शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम जावली क्रिकेट संघटनेचे खजिनदार आणि त्याचबरोबर विकासदादा जाधव साहेब, श्री शंभू 11 धावली संघाचे संघ मालक, श्री वागेश्वरी देवी 11 संघाचे यशस्वी संघ मालक आणि त्याचबरोबर शिवशंभू बैलाचे मालक आहेत कासपठार एक्सप्रेस. अगदी बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांचा विशेष प्रेम आणि त्याचबरोबर क्रिकेटवरती ही प्रेम करणारी व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्याच दरम्यान आदरणीय श्री राकेश दादा साळुंके साहेब यांचं देखील शुभागमन होत असताना आपलं देखील स्वागत आहे. या साहेब मुख्य व्यासपीठावर. मी सर्व पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आज त्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे
विशेष म्हणजे शिवाजी बॉस अध्यक्ष असतील आणि या अध्यक्षाच्या पाठी उभी असलेली ही संपूर्ण कार्यकारिणी कमिटी, संस्थापक बबलू पाटील साहेब, प्रमुख सल्लागार गोपीदादा सूर्यवंशी, गोपी शेठ, उपाध्यक्ष गणपत शेठ सनस साहेब, खजिनदार विजयजी रेटरेकर, उपाध्यक्ष अजितजी वरे, सचिव सुधाकरजी लोहार, कार्याध्यक्ष अरुणजी कदम, उपकार्याध्यक्ष अमितराजजी चव्हाण, उपसचिव विनोदजी कदम अर्थातच स्वामी, उपाध्यक्ष अजितजी पाटील, निलेशदादा कोळसकर साहेब आपल्या संघटनेचे आधारस्तंभ, उपखजिनदार प्रवीणजी फणसे आणि या 4 सदस्यांनी पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटसाठी आपलं महत्त्वाचं योगदान दिलंय. हरीशजी सलते, राजूजी कंक, राहुल डीजे, राजू दिगे, विकासजी कदम, रोहितजी पाटील, अमर बांबरस आणि संदीपजी पाटील ही सर्व व्यक्तिमत्व अशी आहेत ना मित्रांनो की आज पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सातत्याने एकत्र आहेत. आणि या गेली 3रं वर्ष आहे या पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टचं. 3ऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपली आहे, परंतु शिवाजी बॉस आणि त्यांच्या पाठीशी अगदी एकत्रितपणे एकत्र राहणारी युनिटी कशी असावी या सर्व मान्यवरांनी दाखवून दिलंय. आज संपूर्ण कमिटीचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि विशेष म्हणजे हे 3रं पर्व आहे आणि अशीच आपल्याला पुढील अनेक वर्ष ही पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट अशी उत्तरोत्तर एका वेगळ्या स्तरावर जात असताना पाहायला मिळेल हीच आशा करूया. आणि सेमीफायनल क्रमांक 2 दुसऱ्या डावाचा खेळ अगदी काही क्षणामध्ये चालू होईल. रुद्र 11 वाई या संघासोबत कोणता संघ खेळेल हे 4 षटकामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. थँक्यू सो मच. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026 पर्व क्रमांक 3 मध्ये ही क्रीडा स्पर्धा सेकंड सेमी फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्योती एंटरप्राइजेसला करायचे आहेत 24 बॉल 41 धावा. पहिला बॉल अतुल चव्हाण राजा घाडगेला, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राइव्हचा प्रयत्न, फिल्डर आहे, घेऊ नका हलक्यात, स्वागत केलंय दणक्यात, पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. आओ स्वॅग से करेंगे, चौकार आणि स्वागत केलंय. सन्माननीय आदरणीय सुनीलजी वाडकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. हाई बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, फिल्डर आहे त्या ठिकाणी अडवला जातोय हा बॉल आणि त्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर 2 धावा इथे कंप्लीट होतो असताना मात्र पाहायला मिळत आहेत. राजा गाडगे पाहायला मिळतोय स्ट्राइक एंडला. समोर आपण पाहायला गेलं तर अतुल चव्हाण 41 धाबांचा पाठलाग करायचा आहे. रिक्वायर रन 9.55. पुढचा बॉल अकुटप्प्याचा बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न, टायमिंग झालं नाहीये, बॉल तिथे चढला जातोय. हा बॉल आलाय डॉट आणि प्रेशर निर्माण करावं लागेल, मोठा फटका येऊ द्यायचा नाहीये, कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न मात्र करावा लागेल. पहिलं षटक अतुल चव्हाण हाताळतोय, चौकार आला त्यानंतर चांगलं कमबॅक, खोदून काढण्याचा प्रयत्न, मनगटाचा चांगला वापर केलाय, फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. लॉंगॉन मध्ये फिल्डर तैनात होता, एकच धाव मात्र प्राप्त होईल, सिंगल. विनीत सकपाळ आता स्ट्राइक एंडवर येतील, डावखुऱ्या हाताचा बॅटर, सकाळच्या सत्रापासून चांगल्या फॉर्म मध्ये चांगली बॅटिंग त्याची राहिली आहे. मोठ्या फटक्यासाठी गेलेत, उंच पुरा गेलाय, पाहावं लागेल एलिव्हेशन मिळालंय का. कॅचेसचा कॉल होता परंतु अखेरकार हातातून बॉल निसटला आणि धरतीला दान झाला. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. प्रत्येक टीम अगदी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत संघर्ष करत असताना, आणि प्रत्येक खेळाडू देखील संघर्ष करताना मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल उडवलाय, बॉल इनसाइड आउट, थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट देणारा हा फटका राजा घाडगेच्या बॅटमधून. इट्स अ ह्यूज हिट, षटकार.
हा एक्शन रिप्ले मगाचा खड़े खड़े लगावला शॉट जहां मसले बड़े होते ना वो स्ट्रोक वहां पे राजा खडे खडे खेळते आणि तो खडे खडे लगावलेला हा शॉट ऍक्शन रिप्ले आपल्याला दाखवला जातोय. एक षटक समाप्त 14 धावा धाव फलकावरती लागल्यात 14 ऑन अ बोर्ड. विनीत सकपाळ आला आकाशसाठी पहिलाच बॉल उडवलाय फेकून दिलाय बॉल चाललाय वावराच्या बाहेर बांधाच्या पल्याड बॉल सीमा पार षटकार. काढलाय लँड होईल का आणि त्याने सांगितलंय आईने दिलाय ब्रेडला लावून जाम षटकार मारतोय लांब 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 आणि लांब सिक्सर. बेसबॉल प्लेयर आहे परंतु आता रबर बॉल मध्ये हंगाम सुरू आहे आणि त्याचा खेळ देखील सुरू आहे. विनीत सकपाळ थांबायला नाव घेत नाहीये. आखूड टप्प्याचा बॉल होता दिशा दिलीये ड्राइव्ह केलाय पाण्यामध्ये अडकला जातोय फिल्डर धावतोय बॉल पर्यंत पोहोचतोय. सत्तावीस धावा धाव फलकावरती आल्यात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 27. फुलटॉस तुफानी आसमानी ललकारी आणि टायगरने फोडले इथे डरकाळी षटकार. मध्ये मनाला आनंद देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आकाश मोहितेवरती आक्रमण केलं जात आहे. सोडून दिलाय ओळखलं पारखलं व्हाईट बॉलचा इशारा. हर्ष सरांच्या माध्यमातून अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव जिथे आपण पाहायला गेलं तर आता आकाशवरती पूर्णपणे जबाबदारी आहे. पुढचा बॉल ओ सन्मान दिला या बॉलवरती सन्मान दिलाय एकच धाव घेतली आहे सिंगल. सिंगल आली आहे आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. बाउंड्री ब्रेकर्स दिलवर सर या ठिकाणी उपस्थित झालेत. पुढचा बॉल हेलिकॉप्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न टायमिंग झाला नाहीये आणि तिथे आपण पाहायला गेलं तर चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये तिथे एक धाव सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. विजयासाठी 6 धावांची गरज आहे 12 चेंडू 6 धावांची गरज. चेंडू 6 धावांची गरज आहे. सन्मान दिलाय पहिल्या बॉलवरती पंचांचा इशारा नो बॉल पुन्हा टाकावा लागेल. आता उघडा डोळे बघा नीट पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्रीटच्या बॉलवरती मेजवानी बघूयात. फ्रीटचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल परफ्यूम डिलिव्हरी नाकासमोरून मातीचा सुगंध आणि काना मागून जागते रहोचा इशारा दिलाय. जागते रहो भाई जागते रहो. हाई बॉल अतिरिक्त उसळी घेतली आहे बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र नक्कीच येईल. पावसाची सुरुवात झाली आहे जोरदार पाऊस बरसतोय.
पुन्हा एकदा बॉल पाठीमागे चाललाय, नो बॉलचा इशारा आणि नो प्लस डिक्लेअर अशा 2 धावा येतील. फिरवलाय बॉल, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घे या जगात, आम्हाला जो कोणी नडेल त्याला आम्ही पाठवतो ढगात. ढगात मारलाय, ढगात लाइटिंग लावत आणि सामना फिनिश केलाय ज्योती एंटरप्राइजेस टीम या संघाने आणि फायनलची तिकीट मिळवली आहे. फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ 2 हात करेल दुसऱ्या बाजूला.